नमस्कार. जय हिंद. मी श्यामराज श्रीकांत घाट, मूळचा राहणार उस्मानाबादच. मी आज या उस्मानाबाद धाराशिव या फेसबुक पेज मार्फत आज तुमच्या समोर लाईव्ह आलेलो आहे. आणि सर्वप्रथम फेसबुक पेजचे ॲडमिन, उस्मानाबाद धाराशिव या फेसबुक पेजचे ॲडमिन श्री मनोज घायाळ यांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच उस्मानाबाद धाराशिव या फेसबुक टीमचे पण मनापासून धन्यवाद, ज्यांनी मला ही संधी दिली की मी इथे येऊन आपल्याशी दोन शब्द बोलू शकू व माझे जे थॉट्स आहेत किंवा माझी आत्तापर्यंतची जर्नी आहे ती तुमच्या समोर मांडू शकू. तर मी जसं तुम्हाला सांगितलं तसंच मी मूळचा उस्मानाबादचा आहे. माझं प्राथमिक शिक्षण नगर परिषदच्या शाळेत झालेलं उस्मानाबादच्याच, आणि माध्यमिक शिक्षण माझं भोसले हायस्कूलमध्ये झालेलं आहे. आपल्या उस्मानाबादमध्ये एक चांगली आणि मोठी माहिती आहे. त्यानंतर डिप्लोमा करून इंजिनिअरिंग करू की 12वी वरून सीईटी देऊन किंवा बाकी काय व्हॉट एव्हर एक्झाम्स असतील ते होतो की काय. मग एकदम बाबा तू डिप्लोमा म्हणून शासकीय तंत्रनिकेतन उस्मानाबाद पॉलिटेक्निक कॉलेज आहे उस्मानाबाद मध्ये, तिथे इंजिनिअरिंगच पाहिजे होतं मला आणि तीच ब्रँच मिळाली. पहिल्याच कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन कन्फर्म केलं तिथे आणि 3 वर्षाचा माझा डिप्लोमा कोर्स कम्प्लीट झाला. डिप्लोमाला आता आपण पुणे युनिव्हर्सिटी मधूनच इंजिनिअरिंगची डिग्री घ्यायची, बस बाकी कुठेच नाही. म्हणून मग करू आता काय इयरला ऍडमिशन मिळते इंजिनिअरिंगच्या. मग मी ऑप्शन्स टाकले खूप, पुण्यातले भरपूर कॉलेजेस, पण मला मिळालं नाही पुण्यातले टॉपचे कॉलेजेस जे आहेत ते. मला लोणावळ्याचं कॉलेज मिळालं, सिंहगडचं, पण मी हॅपी होतो त्यात. आणि लोणावळा सिटी तर बेस्टच आहे, तुम्ही निश्चितच जाऊन एकदा लोणावळ्यात पावसात नक्कीच भेट द्या. आणि जायचं असेल तेव्हा मला सांगा, मी नक्की येईन. लोणावळ्याला मला चांगलं कॉलेज आहे ते पण एक. ला ऍडमिशन भेटलं मला 3 वर्षात. आणि इंजिनिअरिंगला असतानाच एक मनात फिक्स होतं की बाबा नाही आता जॉब करेल एकदम कोर. बेसिकली आमच्या कॉलेजची ओळख अशी होती की आयटी कॉम 100% प्लेसमेंट, आयटी कॉम ENTC ह्या ज्या ब्रँच आहेत तुमच्या 100% प्लेसमेंट असायची तिथे. आणि आमचे जे कोरवाले जे मुलं होतात ते पण इलिजिबल असायचे त्या कंपनीजला. इन्फोसिस, ऍक्सेंचर, बऱ्याचशा कंपनीज यायच्या, TCS वगैरे. पण मी ठरवलं होतं की नाही, त्यांच्या बसायचंच नाही. तर माझं फिक्स होतं की नाही जायचंय तर आता म्हणूनच जायचंय बाबा कॉलेजमधून. कारण माझं घरचं बॅकग्राऊंड म्हणजे माझे वडील ST महामंडळ झाले आता. म्हणजे मी सर्वात धाकटा आहे, त्या पण मॅरिड आहेत, मी सर्वात धाकटा आहे. आणि मला नाही, आमचा जो काही इन्कम आहे तो वडिलांच्या जॉबवरच होतो, फॅमिली म्हणा, गाडा. त्यामुळं जॉब केल्याशिवाय मला तर गत्यंतर नव्हतंच काही. त्यामुळे इंजिनिअरिंग संपल्या संपल्या कसा जॉब मेन टार्गेट होतं इंजिनिअरिंगला असताना. मग तेव्हा मी 3rd इयरला होतो तर मला माझे सिनियर्स म्हणले की तू गेट का नाही ट्राय करू, भरपूर जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतात गेटमध्ये. म्हणजे गेट ही इंजिनियरसाठी एक एक्झाम असते, ग्रॅज्युएट ऍप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग. त्या टेस्टने तुम्हाला हायर एज्युकेशन म्हणजे ME MTech साठी पण फायदा होतो, चांगले कॉलेजेस मिळतात. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ज्या PSU आहेत जसं की भेल, गेल,
ONGC, BPCL, HPCL ह्यांची जी रिक्रुटमेंट होते हे मॅक्सिमम गेट क्वालिफाईड स्टुडंट्सच प्रेफर केले जातात तिथे. मग मी विचार केला ठीक आहे यार आपण गेट करू. मग क्लास पण लावलेला पुण्यात मी. अपडाऊन करायचो आम्ही वीकेंडमध्ये. आमचा एक ग्रुप बनलेला लोणावळा टू पुणे गेट क्लासवाल्यांचा. चांगला अभ्यास करत होतो, चांगलं झालं. अशात माझं थर्ड इयर संपलं आणि आता मी लास्ट इयरला आलो. मला परत मनात तोच द्विधा होती की नाही जॉब हवाय. कारण गेट जस्ट लाईक एक गॅम्बल होता बाबा तो. कारण इंडियामध्ये भरपूर मुलं देतात इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील आणि झालेले मुलं गेटच्याच मागे असतात. आणि साऊथ इंडियन्स बद्दल तर तुम्ही विचारच करणं सोडा. ते म्हणजे खूप ते टॉपच मारतात गेटमध्ये सहसा. त्यांचा हातखंडच आहे. इथे खूप द्विधा मनस्थित होतो. आणि मग मी भेटलो की बाबा, तर मग त्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली की बाबा तू ट्रेनिंग अँड प्लेसमेंट कोऑर्डिनेटर आहेस. जिम्मेदारी माझ्यावर टाकली. तर मी तेव्हा ट्रेनिंग अँड प्लेसमेंट कोऑर्डिनेटर होतो आमच्या डिपार्टमेंटचा. 2016ची जी बॅच होती त्याचा. आणि म्हणजे कंपनीच्या सरांनी सांगितलं की ही कंपनी येते मग तिला त्यांच्या याच्याशी बोलायचं की काय किती वाजता येत आहे अरेंज करायचे. पण झालं असं की पहिल्या हाफ म्हणजे पहिल्या सेमिस्टर मध्ये जे असतं मॅक्सिमम आयटी कंपनीमध्ये जायचंच नव्हतं. त्यामुळे मी कुठल्या आयटी कंपनीमध्ये बसलोच नाही. एफटी दिली नाही आयटी कंपनीची मी. आणि मग मी कोर कंपनीची वाट पाहत बसलो. एक कोर कंपनी आली, मॅकनिल इंजिनिअरिंग लिमिटेड, पुण्याची कंपनी आहे. ऍक्च्युली कोलकाता बेस्ड कंपनी, पुण्यात पण त्यांचा प्लॅन्ट आहे. ती कंपनी आली, तिथे बसलो मी त्या कंपनीला, शॉर्टलिस्ट झालो. आणि माझी डिग्री संपायच्या आधी माझ्या हातात जॉब होता. म्हणजे ती एक खूप अभिमानास्पद गोष्ट होती माझ्यासाठी ती. मग त्यांनी मला विचारलं की बाबा कधी जॉईन होशील तू. आणि एप्रिल, मार्च का एप्रिल आमच्या सबमिशनचे दिवस चालू होते तेव्हा माझं सिलेक्शन झालेलं. मग मी त्यांना म्हणलेलं की आमचं शेड्यूल पण आलेलं तेव्हा फायनल एक्झामचं. 28 मेला शेवटचा पेपर होता आमचा. मग मी त्यांना म्हटलं की 28 मेला शेवट पासून मी जॉईन होईल तुमच्याकडे. 1 जूनला मी जॉईन झालो त्या कंपनीमध्ये, BL मध्ये. चिंचवडला होती कंपनी, टेल्कोच्या प्लॅन्टच्या जवळच. GET ची पोस्ट होती माझी, ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनिंग. जॉईन झालो कंपनीत. पहिले 1-2 महिने छान वाटलं. मग पुन्हा असं वाटायला लागलं की यार काहीतरी वेगळं आहे. म्हणजे मी जो विचार केला होता तसं काही मला मिळत नाहीये इथे. मी कंपनी स्विच मारायचा विचार केला एवढ्या कमी वेळात. पण मला असं जाणवलं की नाही यार तुमच्याकडे जर अनुभवच नाहीये एवढा तर स्विच पण मारता येत नाही तुम्हाला. मग मी विचार केला थोडं ठीक आहे थांबूया बाबा थोडं 1-2 वर्ष या कंपनीत काढूयात, पुन्हा विचार करूयात. पण असं करत करत मला 1 वर्ष कंप्लीट झालं कंपनीमध्ये. पण माझं काही मन लागत नव्हतं कंपनीमध्ये. काम वगैरे व्यवस्थित करत पण शेवटी तसं हे मिळत नव्हतं कामाचं सॅटिस्फॅक्शन. वर्क सॅटिस्फॅक्शन ही गोष्ट आहे ती मला मिळत नव्हती. कारण प्रॉब्लेम असा व्हायचा वीकेंडला जेव्हा मी माझ्या मित्रांना भेटायचो, माझे मित्र बालपणीचे असो किंवा कॉलेजचे, ते मॅक्सिमम मित्र माझे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होते. आणि त्यातले 2-3 जण इंटरव्ह्यू पर्यंत गेलेले ते. मग मी त्यांना विचारलं बाबा काय आहे नेमकं कसं आहे. मग त्यांनी सांगितलं काय अशी एक्झाम असते MPSC ची, वेगवेगळ्या पोस्ट असतात, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार. त्यांनी मला माहिती सांगितली. मला पण त्यांच्याबद्दल एक आकर्षण निर्माण झालं या पोस्ट बद्दल. अरे यार असं काहीतरी बनलं पाहिजे आयुष्यात. पॉवर पण पाहिजे हातामध्ये थोडीशी आणि जनतेप्रती एक काम पण केलं पाहिजे बाबा. मग मी विचार केला की नाही यार आपण पण एक MPSC कडे वळलं पाहिजे. आणि जेव्हा मी वळलो MPSC कडे, जॉब सोडला मी. ऑगस्ट 2017 मध्ये जॉब सोडला मी आणि फुल टाइम MPSC च्या अभ्यासाला लागलो मी. होतो जॉबला. मग तुम्हा सगळ्यांना माहिती पुण्यामध्ये ज्या पेठा आहेत आपल्या, तिकडे नवी पेठ वगैरे,
तिकडे जास्त क्राऊड आहे आपल्या एमपीएससीचा आणि शिवाजीनगर, कर्वेनगर इकडे पण बऱ्यापैकी मुलं जातात. मग मी त्यातल्या त्यात थोडीशी चौकशी केली आणि शिवाजीनगरला मी राहिलो. मग मी तर जॉब सोडलेला होता, इन्कम तर काही नव्हतं. जॉब सोडल्यावर माझे पीएफचे जे काही पैसे जमा झालेले आणि शेवटचं पेमेंट एवढ्या गोष्टी माझ्याकडे होत्या. एवढ्या गोष्टी एवढेच पैसे होते माझ्याकडे, जास्ती काही पैसे नव्हते. मग हे पैसे घेऊन मग डिपॉझिट वगैरे भरपूर पैसे गेले माझे. ते पैसे नव्हते. घरून मागावे तर कशी की आपला मुलगा जॉब करतोय अजून. त्यांना माहिती नव्हतं, त्यांना बिलकुल कल्पना दिली नव्हती की मी जॉब, पण मी जॉब सोडला आणि एमपीएससीच्या अभ्यासाला लागलो. अभ्यासिका जॉईन केली, पुस्तकं घेतली आणि वाचायला सुरुवात केली. पण काहीच कळत नव्हतं, काय वाचावं, कुठून चालू केलं पाहिजे, कसं असतं हे सगळं. काही एवढी आयडिया नव्हती. मग माझे 2-4 मित्रांचे सल्ले घेतले मी आणि एक माझा जवळचा मित्र होता, त्याला म्हणलं बाबा तू मला सगळं सांग, म्हणलं कसं असतं काही नाही. मी त्याच्याच अभ्यासिकेमध्ये गेलो, त्याच्यासोबत अभ्यास केला मी बसून, काय असतं काही नाही. हळूहळू मला समजायला लागलं. पहिल्यांदा तर काहीच कळत नव्हतं काय असतं एमपीएससी म्हणजे काय तेच माहित नव्हतं. जसं जसं मी अभ्यास करत गेला, एमपीएससी म्हणजे एमपीएससी नाही, तुम्ही कुठलीही गोष्ट तुम्ही जर त्याच्या गोष्टीच्या आतमध्ये जाऊन पाहिलं की बाबा एक्झॅक्टली काय डेप्थ किती आहे त्या गोष्टीची, मग तुम्हाला हळूहळू उलगडत येईल. तुम्ही कुठलीही एक्झाम घ्या, ना की एमपीएससी, युपीएससी घ्या, एसएससीच्या एक्झाम घ्या, रेल्वे घ्या, बँकिंग घ्या, एलआयसीच्या, त्या एक्झामचं अनालिसिस केलं, क्वेश्चन पेपर पाहिले, जुने सिलेबस पाहिला, गोष्टी तुम्हाला क्लिअर होऊन जातील लगेच. आणि एक मेंटॉर नेहमी सोबत असू द्यायचा. जसं माझ्याकडे पण एक माझा मेंटॉर होता, कारण क्लास लावून एवढी माझी काय. आणि नेक्स्ट इयरला माझे म्हणजे 17 मध्ये मी अभ्यास चालू केला आणि 18 मध्ये माझे वडील रिटायर होणार होते. मग ते एक प्रेशर होतं माझ्यावर की बाबा कसं होणार. आणि एमपीएससी हा एक शेवटी जुगार आहे. खूप मुलं आहेत महाराष्ट्रातले जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात आणि स्पर्धा परीक्षेमध्ये एमपीएससीचं एक वेगळीच क्रेज आहे मुलांमध्ये. मॅक्सिमम मुलं एमपीएससीच्या मागे आहेत महाराष्ट्रामध्ये. खूप मुलं मागे आहेत एमपीएससीच्या आणि खूप मुले अभ्यास करतात एमपीएससीचा. तर बऱ्यापैकी मुलांना मी आता सांगता म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला माहित नसतं की बाबा होईल का नाही, आपलं दडपण आपल्या मनात असतं. तसंच माझ्या मनात होतं. पहिली मी जेव्हा एक्झाम दिली ऑगस्ट 2018 मध्ये जी एक्झाम दिली राज्यसेवेची, पहिली एक्झाम दिली. बेसिकली माझं काही म्हणजे झालंच नाही मी शॉर्टलिस्ट, पण मी काही खचून नाही गेलो. प्रिलिम्स मध्येच मी आउट होऊन गेलो स्पर्धेच्या, असं म्हणलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. प्रिलिम्स मी काढू शकलो नाही, पण मी काही खचून नाही गेलो. मी पुढचा अभ्यास केला. पुढे कंबाईनची परीक्षा म्हणजे महाराष्ट्र दुय्यम सेवा एएसओ यांची. मग मी ती पण परीक्षा दिली, पण तिथे पण माझं काही होऊ शकलं नाही. म्हणलं आज ठीक आहे, असू द्या, बेटर लक नेक्स्ट टाइम, प्रयत्न करून पाहू. मग पुढची एक्झाम दिली महाराष्ट्र वनसेवा. मग वनसेवेची एक्झाम दिली मी आणि केली. चांगले मार्क्स पडले मला, मी शॉर्टलिस्ट होऊन गेलो. पुढे गेलो मी मेन्सला, पण नाही, तिथे काही काम झालं नाही माझं. पण मी काय अवेलेबल नव्हतो. मी भरपूर काही काही वेगवेगळ्या एक्झाम्स द्यायचो आणि मी असं माझ्या मनात कधीच विचार आणला नाही की बाबा नाही आपल्याला क्लास वनच व्हायचं नाही. जर तुम्ही तुमच्या मनात असा विचार आणत असेल की नाही झालं तर कलेक्टर होणार नाही तर नाही, खाईल तर तुपाशी नाही तर तुपाशी, असं करू नका. सगळ्या एक्झाम द्या, कुठल्याही पोस्ट गव्हर्नमेंट मधल्या सर्व एक्झाम तुम्ही द्या. जी पोस्ट मिळेल ती स्वीकारा, कारण आज परिस्थिती खूप अवघड आहे. गव्हर्नमेंट जॉब मिळू शकतो पण कॉम्पिटिशन बाहेर, त्याच्यामुळे तुम्ही जवळपास सगळ्या एक्झाम द्या. एक्झाम दिली गव्हर्नमेंट मध्ये, ती मग सेंट्रल असो किंवा पीएसयू ची स्वतःची भरती असो, मी प्रत्येकाच्या एक्झाम दिल्या. काही मध्ये अपयश आलं, काहींमध्ये यशही आलं, पण अपयशाने खचून जायचं नाही, यशाने हुजळून नाही जायचं नाही. आपण आपल्या ट्रॅकवर ज्या आहोत तो चालणं, आपण आपला अभ्यास करायचा, यश नक्कीच मिळतं. तर तसंच मग मी भरपूर एक्झाम दिल्या, माझं काही झालं नाही. मग एक्झाम दिली, भाडे नियंत्रण न्यायालयाची एक्झाम दिली. त्याच्यामध्ये
एक्झॅक्टली नाव आठवत नाही पोस्ट, पण चांगली पोस्ट होती. तर त्या पोस्टसाठी मी शॉर्टलिस्ट झालो. शॉर्टलिस्ट म्हणजे वेटिंग मध्ये होतो मी. आणि झालं मग तीच म्हणजे समाधानकारक गोष्ट होती माझ्यासाठी की पहिल्यांदा मी कुठेतरी ऍटलिस्ट होतो. नाहीतर मी भरपूर एक्झाम दिल्या, एस टी महामंडळाच्या सुद्धा एक्झाम दिलेल्या, म्हणाल त्या एक्झाम दिलेल्या मी. फक्त क्लास 4चा फॉर्म नाही भरलेला. सगळ्या एक्झाम दिल्या, क्लास 1 टू क्लास 3 सगळ्या एक्झाम दिल्या. रेल्वेचा ग्रुप डी चा पण फॉर्म भरलाय मी, जेवण बाकी. पण सगळ्या एक्झाम दिल्या. मी तुम्हाला तेच सांगतोय की सगळ्या एक्झाम द्या तुम्ही. तुम्ही असं मनात कधीच ठेवू नका की बाबा मी ही एक्झाम सगळ्याच देऊन पाहिजे. मग मी जेव्हा एमपीएससी ची पुढची एक्झाम आली, लिपिक टंकलेखनची एक्झाम, त्या एक्झामसाठी असं होतं की तुमच्याला टायपिंगचं प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र असणं आवश्यक होतं ते एक्झाम देण्यासाठी. पूर्व परीक्षेसाठी असं काही बंधन नव्हतं, पण मुख्य परीक्षेसाठी नव्हतं. ठीक आहे बाबा, मग मी काय केलं, परीक्षा तर दिली मी, पूर्व परीक्षा, कारण त्याला बंधन नव्हतं प्रमाणपत्राचं. आणि लकीली मला कट ऑफ 55 समथिंग लागले, मला 60 एक मार्क होते. पण माझ्याकडे प्रमाणपत्र नसल्यामुळे मी काही देऊ शकलो नाही ती एक्झाम. मुख्य परीक्षा लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक ह्या 2 वेगवेगळ्या पोस्टसाठी एक्झाम होती ती, पण देऊ शकलो नाही. मग मी टायपिंग केली. मनात विचार आला, अरे तू इंजिनियर आहे, टायपिंग जॉब मिळायचं असेल तर मस्ट आहे. कारण तेव्हा काळ असा होता की बऱ्याचशा जागा निघायच्या, पण केवळ नव्हतं मी. मग मी विचार केला, नाही म्हणलं टायपिंगचा क्लास लावूयात. घरच्यांना सांगितलं असं असं आहे, त्यांनी पैसे पाठवले. 10-12 हजार रुपये काय फी असेल ती, आणि क्लास केला टायपिंगचा. आणि परीक्षा झाली माझी. परीक्षा माझी फेब्रुवारी 2021 मध्ये परीक्षा झाली टायपिंगची. आणि तेव्हाच एक जाहिरात आली, छावणी परिषद देवळाली. छावणी परिषद देवळाली, छावणी परिषद म्हणजे तुम्हाला थोडं असेल परिषद काय असतं, पण बाकीचे पण आपले व्ह्युअर्स आहेत, मी त्यांच्यासाठी सांगू इच्छितो. छावणी परिषद म्हणजे कॅन्टोन्मेंट बोर्ड. कॅन्टोन्मेंट बोर्ड असं असतं की ते आपली जी इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स त्या बेसच्या आजूबाजूला जो जे नागरिक आहेत, त्या नागरिकांचं जे स्थान प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी जो एक मंडळ असतो किंवा जी तालिका असते त्यांचे प्रश्न मूलभूत डेली मंडळ किंवा छावणी छावणी परिषद म्हणतात, कॅन्टोन्मेंट बोर्ड म्हणतात. म्हणजे हे डायरेक्ट अंडर मध्ये असतं, सर्व्हिलियन्स मध्ये असतं. आणि डीजीडी जो आहे, डायरेक्टर जनरल ऑफ डिफेन्स इस्टेट, हे एकदम सुपरवायझरी ऑफिसर म्हणून एकदम पूर्ण कॅन्ट्स, इंडियामध्ये टोटल 62 कॅन्ट्स आहेत, तर टोटल 62 कॅन्ट्सचे जे मेन आहे ते आहे डीजी, डायरेक्टर जनरल. त्यांचं दिल्लीला ऑफिस आहे मेन. तर मग ठीक आहे, मग आता कॅन्टोन्मेंट बोर्डची ऍड पडली. मग विचार केला की आता ठीक आहे यार, मिनिस्ट्री मधली चांगली आहे, एक मिनिस्ट्री मधलं डिपार्टमेंट चांगलं आहे, म्हटलं एक भरून पाहूयात म्हटलं फॉर्म काय होतो. मग फॉर्म मध्ये असं होतं की तिथे म्हणजे फॉर्म मध्येच त्यांना टायपिंग सर्टिफिकेट नंबर, डेट आणि मार्क्स हवे होते. त्यांची मार्च मध्ये ऍड पब्लिश झालेली आणि आमचा टायपिंगचा निकाल येणं पेंडिंग होतं. मग खूप टेन्शन मध्ये होतं तेव्हा की जॉब तर चांगला होता आणि पोस्ट पण चांगली होती, पण या टायपिंग मुळे मग खूप टेन्शन मध्ये होतो तेव्हा मी मागच्या वर्षी की बाबा होईल का नाही, होईल का नाही, निकाल लागेल का नाही लवकर, नाहीतर ऍड क्लोज होऊन जाईल पटकन. पण लकीली निकाल आमचा लवकर लागला आणि शेवटचा दिवस होता ऍड क्लोज, लास्ट डेट होती. आणि फिलअप केला फॉर्म माझा आणि फॉर्म भरला. आणि मग परत 28 डेट आली त्यांची एक्झामची. आणि नेमकं त्याच दिवशी संडेलाच महाराष्ट्र वनसेवेचा पूर्व परीक्षेचा पेपर होता. लास्ट इयरला मी
आपली मनामध्ये माझ्या खूप कन्फ्युजन, काय करू, कुठली एक्झामला जाऊ, वनसेवेच्या एक्झामला जाऊ, वनसेवेची एक्झाम माझी पुण्यात होती, का मुलीच्या एक्झामला जाऊ उडाली. पण शेवटी म्हटलं नाही, म्हटलं वनसेवेच्या एक्झामला 3 टप्पे आहेत म्हटलं आणि मुलाखत. पण इकडे सदर सेवा होती, एकच एक्झाम होती, एक एक्झामवर भवितव्य ठरणार होतो, इन ऑर आउट, पोस्ट मिळणार की नाही. मग खूप टेन्शन मध्ये होतो, काही समजत नव्हतं. पण म्हणलं, मनाने विचार केला, ठीक आहे जाऊया, देवळालीलाच जाऊया. इकडे देवळालीला आलो त्या दिवशी मी. सॅटरडे नाईट निघालो लेट, संडे मॉर्निंगला पोहोचलो सकाळी, एक्झाम दिली. काहीच माहित नव्हतं काय, म्हणजे खूप टेन्शन आलेलं, काय होणार काय नाही, कसं पोहोचू तिथे. ह्याच्या आधी मी कधी गेलो नव्हतो नाशिकला. पण गेलो, व्यवस्थित एक्झाम दिली. आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्ही आज सायंकाळीच निकाल लागेल. म्हणजे हे खूप शॉकिंग होतं माझ्यासाठी, कारण असं कधीच मी खूप एक्झाम्स दिल्या, पण असं कधीच माझ्याशी झालं नव्हतं की आजच एक्झाम दिली मी आणि आज सायंकाळीच निकाल लागेल. भरपूर मुलं आले, जवळपास 2-3 हजार मुलांनी एक्झाम दिलेली ती. आणि 2-3 हजार याच्यामुळेच की त्यांना टायपिंगची अट होती, त्यामुळे बऱ्यापैकी स्पर्धा तिथे कमी झाल्या असं म्हणेल मी. आणि निकाल लागला, मी खूप टेन्शन मध्ये होतो त्या दिवशी. माझा मित्र नाशिकमध्ये, स्वप्नील पाटील, त्याच्या रूमवरती थांबलेलो मी नाशिकमध्ये असताना. आणि सकाळी लवकर आलेलो, पोटात काही नाही, अन्नाचं दाणं नव्हतं. परीक्षा झाल्यावरती जेवण केलेलं, त्याच्या रूमवरती गेलो मी सायंकाळी. आणि गेलो की मी खूप दमलेलो असल्यामुळे झोपी गेलो मी. पण ते अचानक मला जाग आली, 9:30 वाजले असतील, रात्रीचे 8:30 9:30. आणि मी लगेच असा मोबाईल घेतला आणि त्यांची वेबसाईट चेक केली की बाबा निकाल लागलाय का नाही. आणि निकाल लागलेलाच होता. मग मनात खूप धाकधूक, अशी हातपाय कापायला लागले. पीडीएफ मॅम काय, मला पेपर खूप चांगला गेलेला. खूप टेन्शन मध्ये होतो मी, यार या पीडीएफ मध्ये आपलं नाव असेल का नाही, असेल का नाही, असेल का नाही. आणि पीडीएफ पाहून पहिलंच नाव पाहिलं तर पहिलंच नाव माझं होतं. मी खूप म्हणजे हॅपी होतो. आणि हे मला समजत नव्हतं तेव्हा काय करावं ऍक्च्युली. मग मी पाहिलं तर पहिलंच नाव माझं. अरे वा, म्हणलं झालं, म्हणलं आपलं काम. मग आणि त्यांचा मग पुन्हा एक ईमेल आला की यू हॅव बीन शॉर्टलिस्टेड वगैरे. आणि उद्या सकाळी म्हणजे 29 मेला तुम्हाला ऑफिसला यायचं स्किल टेस्ट देण्यासाठी, कारण क्लेरिकल जॉब होता. मग ठीक आहे, आम्ही ऑफिसला गेलो. भरपूर मुलं, एकाच 3चा रेशिओ होता, 3 पोस्ट होत्या, त्यामुळे 30 स्टुडंट्स आलेले. सॉरी, एकाच 10चा होता. जेव्हा मुलं आलेले, त्यांनी स्किल टेस्ट घेतली आमची. आणि मी नुकताच टायपिंग पास झाला असल्यामुळे स्किल टेस्ट पण माझी एकदम व्यवस्थित झाली, त्याच्यामध्ये पास झालो मी. तिकडे पण माझा पहिलाच नंबर आला आणि इकडे माझा पहिलाच, त्याच्यामुळे माझा जॉब सिक्युअर होऊन गेला तिथे. 1 जूनला मला अपॉइंटमेंट लेटर आलं की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि मी 18 जून 2019ला छावणी परिषद देवळाली येथे कनिष्ठ सहाय्यक म्हणून जॉईन केलं मी. सर्वात पहिल्यांदा मी सार्वजनिक आरोग्य विभागात होतो. त्यानंतर काही महिन्यातच माझी बदली करण्यात आली आणि राजस्व विभाग, म्हणजेच आपले इंग्लिशमध्ये रेव्हेन्यू सेक्शन मध्ये टाकण्यात आलं. ऑफिसचे किस्से सांगायचे म्हटलं तर आम्ही जॉईन झालो आणि पुढच्याच महिन्यात जुलै 2019 मध्येच एक प्रोजेक्ट लॉन्च झाला, पायलट प्रोजेक्ट मिनिस्ट्रीचा, ॲक्रुअल बेस्ड अकाउंटिंग सिस्टीम, आभास. आणि सर्वांना खूप टेन्शन आलं की त्याच्यामध्ये 2016 पासूनचा जेवढा डेटा होता अकाउंट्स आणि प्रॉपर्टीच्या रिलेटेड, तो सर्व एंटर करायचा होता. आणि आमची नवी टीम, 3 जणांची टीम, आणि प्लस अजून 3 जण कॉन्ट्रॅक्टवर हायर केलेले होते. आणि आमच्या अंगावरती, आणि आम्हाला एक सुपरवायझर ऑफिसर दिले होते. आमच्या अंगावर खूप मोठी जिम्मेदारी टाकली होती. म्हणजे नवीन नवीनच तुम्ही प्रशासनात जाता आणि अशी काही जिम्मेदारी येते तेव्हा खूप अवघड असतं. म्हणजे खूप अवघड वाटलेलं पहिल्यांदा ते. आम्ही सकाळी 12-12 13-13 तास ऑफिसमध्ये बसायचो. सकाळी 8-8 वाजता ऑफिसमध्ये जायचो, रात्री यायला 8-9-9 वाजायचे आम्हाला ऑफिसमधून. असं सलग 4-5 महिने चालू होतं. पण भरपूर काम केलं आम्ही तेव्हा. आणि आता पूर्ण आमचं ऑनलाईन झालेलं आहे प्रॉपर्टी टॅक्स. म्हणजे ऑनलाईन म्हणजे आधीपासूनच ऑनलाईन आहे, पण आता पूर्ण आमचा डेटा मिनिस्ट्रीशी लिंक झालेला आहे. त्याच्यामुळं
ते खूप मोठी जिम्मेदारी पार पाडली आमच्या ऑफिसमध्ये. आम्ही सर्वच कॅन्टनी पार पाडली. पण विशेषतः आमच्या कॅन्टचं पण बरंच कौतुक झालं, कारण आमचं कॅन्ट एक खूप मोठं कॅन्ट आहे. जवळपास 1 लाखाच्या आसपास आमची संख्या आहे कॅन्टची. आणि त्या कॅन्टमध्ये म्हणजे आमच्या कॅन्टोन्मेंटमध्ये एवढं कमी वेळात एवढं फास्ट काम केलं, त्यामुळे पण आमचं खूप कौतुक केलं कॅन्टचं, की रिअली खूपच छान वाटलं तेव्हा जेव्हा त्यांनी सांगितलं की आमचे सीओ साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी हे छावणीचे सेक्रेटरी व प्रमुख असतात छावणीचे. त्यांनी सांगितलं की डीजी सरांनी आपलं खूपच कौतुक केलं, कारण एवढं मोठं कॅन्ट असून आणि एवढा प्रचंड डेटा असून तर तुम्ही एवढ्या 5-6 महिन्यातच तुम्ही एकदम व्यवस्थित लाईनवर आलात, त्याच्याबद्दल त्यांनी अं, खूप अभिनंदन केलं आमचं. आणि साहेबांनी पण म्हणले की तुम्ही नवीन मुलांनी खरंच खूप चांगलं काम केलं. तर त्यानंतर मग मी आता जे मुलं सध्या स्पर्धा परीक्षा, हे इतकं माझ्या जॉब बद्दल झालं. आता जे मुलं स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत, तर त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू आपण डिस्कशन करूयात. सध्या कोविड-19 मुळे महाराष्ट्र शासनाने अशातच म्हणजे मागच्या 1-2-3 महिन्याखाली एक शासन निर्णय प्रसिद्ध केला. कोविड-19 च्या प्रतिबंध कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे वित्तीय वर्ष 2020-21 मधील प्रतिबंधात्मक उपाययोजनावर आणखीन काही उपाययोजना. तर भरपूर काय काय मेन्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये, पण एक मुद्दा असा घेतला त्यांनी की वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग व औषधी द्रव्य व प्रशासन, हे 2-3 जे विभाग आहेत, एवढे विभाग सोडून बाकी जेवढे विभाग आहेत त्या सगळ्या विभागामध्ये नवीन पदभरती व नवीन पदनिर्मिती म्हणजे रिक्रुटमेंट आणि क्रिएशन ऑफ पोस्ट, ह्या 2 गोष्टींना स्थगिती दिली राज्य शासनाने त्यांच्या GR नुसार. पण मुलांच्या मनात असं झालं की अरे हे काय झालं, आता ऍड पडेल का नाही, आपलं काय होईल, जे निकाल पेंडिंग आहेत त्यांचं काय, किंवा ज्या नवीन आत्ता ऍडव्हर्टाईज झाल्या होत्या त्यांचं काय. मुलांच्या मनात खूप कन्फ्युजन्स आहेत की बाबा काय होईल, ह्याचं काय होईल, काय होईल. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही टेन्शन नका घेऊ. आपल्या हातात अभ्यास करणं ही एक गोष्ट आहे, तुम्ही अभ्यास करा. एक्झाम्स घेणं शासनाचं काम आहे, त्यांचं काम त्यांना करू द्या. तुम्ही वेगळे विचार, तर्क तर्क आणि वितर्क लावत बसू नका. आपलं काम अभ्यास करू नये. सध्या लॉकडाऊनमुळे सर्व जो तो त्याच्या त्याच्या घरी असेल. सगळ्यांची, मी 2-3 मित्रांना देखील फोन केलेला की अरे लॉकडाऊन आहे, घरी आलोय, पुस्तकं नाही, काय काय करू. पण सध्या आता आपण बघतोच आहे, आता आपला जसं संवाद होत आहे डिजिटल माध्यमातून, सगळे डिजिटल माध्यमाशी कनेक्टेड आहेत. आणि तर युट्यूब आहे, टेलिग्राम आहे, आपल्या MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त असे व्हिडिओज आणि टेलिग्रामच्या चॅनल्सवरती खूप उपयुक्त अशा पोस्ट PDF मिळत असतात. त्यांचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे. ते पाहिलं पाहिजे की काय आहे काय नाही. मोबाईलचा सदुपयोग केला पाहिजे. PUBG वगैरेचा खेळणं बंद करा सध्या आणि मोबाईलचा चांगला उपयोग करा. चांगलं युट्यूबवर चांगले ऑनलाईन लेक्चर्स अवेलेबल आहेत. भरपूर क्लासेसनी सध्या लेक्चर्स अपलोड केलेले आहेत, ते पहा. मटेरियल नाही असं काही म्हणू नका, मटेरियल डिजिटली फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. काय माहिती येत्या काही वर्षामध्ये प्रिंट मटेरियल मिळणंच बंद होऊन जाईल आणि सर्व डिजिटल होऊन जाईल. वेळ कसा बदलेल काय सांगता येत नाही. कुणाला वाटलं होतं का 2020 मध्ये कोविड-19 मुळे एवढी वाईट सिच्युएशन येईल? असं काही नाही. तुम्ही तुमचं जे डिजिटल फॉर्मॅट आहे तो तरी ऍटलिस्ट म्हणजे बघत चला, ब्रशअप करत जा थिंग्स डेली. अभ्यास चालू ठेवा. MPSC किंवा इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षा करत असेल ते, MPSC म्हणून MPSC नाही, बँकिंग असो, UPSC असो, खचू नका, बिलकुल खचू नका. कारण तुमच्यासारखं मी पण खूप खचले, मी त्या फेज मधून गेलेलो आहे. मी माझ्या घरच्यांना न सांगता जॉब सोडलेला आहे, त्याच्यामुळे ते प्रेशर काय असेल ते मला माहिती. एकूणच मी माझ्या घरात सर्वात लहान आणि माझे वडील पुढच्या वर्षी जस्ट रिटायरमेंटला आलेले असताना जॉब सोडलेला मी खूप टेन्शन मध्ये होतो. बट ऑब्विसली जोपर्यंत आपल्या हातात जॉब येत नाही तोपर्यंत आपण सगळेच टेन्शन मध्ये असतो, काय करावं समजत नाही. पण प्रयत्न करत जाणे
हेच एक आहे. जसं की कंटिन्यू एक मांझी नावाचा पिक्चर आलेला आहे. त्या एका माणसाने दगड फोडून रस्ता बनवलाय. तसं आपल्याला आपल्या वाटेमध्ये जेवढे अडथळे येत आहेत ते सगळे अडथळे फोडून काढायचे, अक्षरशः बाजूला ढकलून द्यायचे आणि आपल्याला आपल्या यशाकडे जायचंय. आपण आपलं एम गाठायचंय, जे आपल्याला हवंय ते. शासकीय नोकरी मिळवणं म्हणजेच काय, आयुष्याचा एम असतो असं काही नाही. तुम्ही तुमचं बाकीच्या गोष्टी पण करू शकता, कोणी उद्योजक बनू शकतो, कोणी काय, पण स्वतः स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे. की आई बापाच्या जीवावर जाऊन काही उपयोग नाहीये. तुम्ही तुमच्यात ती धमक आहे ती तुम्ही दाखवली पाहिजे की तुम्ही पण काही करू शकता. जर आजचा व्हिडिओ बघून तुम्हाला काही पॉझिटिव्ह थॉट्स आले असतील आणि जर चांगलं वाटलं असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा व पेजला देखील लाईक करा. खूप चांगले पेज आहे आपलं उस्मानाबाद धाराशिव. आपल्या शहरातील व आसपासच्या भागातील ज्या काही घडामोडी असतात, विविध माहिती असते जी की खूप चांगली चांगली माहिती शेअर केली आहे पेजनी. तुम्ही नक्कीच जुन्या पण पोस्ट पहा पेजच्या. खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. आमचे सहकारी आहेत मनोज घायाळ, जे की या पेजचे ऍडमिन आहेत. खूप कष्ट घेतात ते. एक चांगले आणि खूप चांगली समाजसेवा देत आहेत सध्या ते उस्मानाबादमध्ये. त्यांनी कोविडच्या काळामध्ये भरपूर गरजू लोकांना खूप मदत केली. अं, पैशांची देखील मदत केली त्यांनी. अन्नधान्य देखील वाटप केले बऱ्याच लोकांना. आणि आणि स्वतः ते निशुल्क प्रशिक्षण देतात. हे गोष्ट एक तुम्हाला सांगू शकतो मी, म्हणजे आवर्जून सांगावीशी अशी वाटते की रोजगाराभिमुख प्रशिक्षण हल्लीच्या नवयुवकांना ते निशुल्क देत आहेत. ही एक खूप चांगली गोष्ट मनोज घायाळ यांच्या हातून होते. त्यामुळं मी खरंच त्यांचं अभिनंदन करतो की हे खूप चांगलं काम केलंय मनोज घायाळ यांनी. कारण जॉब मिळेल ह्या गॅरंटीचं ते प्रशिक्षण देत आहेत आणि तुमच्या स्किल्सला ते इन्हान्स करत आहेत नवयुवकांच्या. आणि सध्याला तेच तर महत्वाचं आहे. स्किल्स जेवढ्या तुमच्या अंगात स्किल्स असतील वेगवेगळ्या, तेवढी तुम्हाला डिमांड जास्त असणार आहे. तर ऍट द एंड मी आता हेच सांगू इच्छितो की सध्या कोविडचा सिनारिओ आहे. कोविड हे नावाचा रोग, कोविड-19 चं संकट जे आहे ते पूर्ण जगावर आहे. स्वतःची काळजी घ्या. विनाकारण गर्दीत जाणं टाळा. गर्दी करू नका. सोशल डिस्टन्सिंग अवलंबा. मास्क लावा. सॅनिटाईज करा हात वेळोवेळी. हँड वॉश करा. आणि स्वतःची काळजी घ्या. शेवटी आपण आहोत तर सगळे आहेत. ही गोष्ट महत्वाची आहे. स्वतःची काळजी घ्या. व्यवस्थित राहा. चांगलं खा. स्टे होम. स्टे सेफ. जय हिंद.